2024 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक 53 नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशर ट्रक क्रमांक RJ 02 GC 5419 हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने पथक तयार करून सापळा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी हाताचा इशारा करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत, परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता। त्यानंतर आम्ही सदर बाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब तसेच ऍडिशनल पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब, त्याचप्रमाणे मलकापूर उपविभागाचे DYSP श्री सुधीर पाटील साहेब यांना सर्वांना याविषयी माहिती दिली। त्यानंतर सदरचा ट्रक आपण संशयावरून गुटखा आहे या संशयावरून व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो पोलीस स्टेशनला आणला व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित पान मसाला याची खात्री करून वसावे साहेबांनी पंचनामा केला। त्यात राजनिवास पान मसाला हा सुमारे 51,84,000 किमतीचा, तसेच सुगंधित तंबाखू 11,52,000 किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत 22 लाख रुपये अशी एकूण मुद्देमाल 85,36,00,000 रुपये हा जप्त केलेला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कंटेनर मध्ये फक्त ड्रायव्हर चालक होता, कंडक्टर नव्हता त्याच्यामध्ये आणि तो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे शहीद रहमत, वय वर्ष 37 वर्ष, राहणार मेवात हरियाणा असा तो मिळून आलेला आहे। त्यावर पुढील कारवाई सुरू आहे।